महापालिका निवडणुकीतील तिकीट वाटपावरून संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेत मोठं नाराजी नाट्य रंगलं। भाजपमधील अनेक इच्छुकांनी तर तिकीट मिळालं नाही म्हणून नेत्यांना शिव्या शाप दिल्यात। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये एका तिकीटावरून दोन प्रमुख नेत्यांमध्येच आता जुंपली आहे। चंद्रकांत खैरे यांनी थेट नाही म्हणून सांगितलेल्या एका व्यक्तीला दानवेंनी तिकीट देऊन टाकलंय। नेमका हा उमेदवार कोण आहे आणि आता संभाजीनगरमध्ये कशा प्रकारे ठाकरेंच्या या दोन शिलेदारांमध्ये अर्थातच खैरे आणि दानवेंमध्ये जुंपली आहे, पाहूयात या रिपोर्टमधून। संभाजीनगर शिवसेनेत अंबादास दानवेंचाच वरचष्मा। खैरेंचा विरोध डावलून रशीद मामूंना अखेर तिकीट। खैरेंनी उघडपणे विरोध करूनही दिली उमेदवारी। शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामू यांच्या उमेदवारीला आपला विरोध असल्याचं एकदा नव्हे तर दोन वेळेला जाहीरपणे सांगितलं। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तर भाजपकडूनही ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख मामू सेना असा करण्यात आला। त्याच रशीद मामूंना ठाकरे गटानं अखेर संभाजीनगर महापालिका निवडणुकीत तिकीट देऊन टाकलंय आणि हो, तेही चंद्रकांत खैरे यांचा विरोध डावलून। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत खैरेंचं महत्त्व कमी झालंय आणि अंबादास दानवेंचं वजन वाढलंय हे स्पष्टपणे दिसतंय। समान नागरी कायद्याच्या समर्थनात काढण्यात आलेल्या मोर्चाच्या वेळेला रशीद मामू यांनी दगडफेक घडवून आणली होती। त्यामुळे दंगल पसरवणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे। यामुळेच रशीद मामूंना दिलेला पक्षप्रवेश चुकीचा असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले होते। पण रशीद मामूला त्या ठिकाणी तिकीट देऊ नये हे माझं पूर्ण आहे आणि कोणीतरी देण्याचा प्रयत्न केला ना मी तिकडे जाणार पण नाही। मी सांग माझा विरोध आहे म्हणून तनवाडीचा उल्लेख केला तुम्ही। त्याच तनवाडीला तिकडे गेल्यानंतर आता स्वतःच्या भावासाठी आणि मुलासाठी त्याच्या भावाचा काल पत्ते खेळताना आलं का नाही काय तनवाडीचे भाऊ त्या ठिकाणी आमच्याच गुलमंडी भागामध्ये त्या ठिकाणी औरंगाबाद भागामध्ये त्या ठिकाणी क्लब चालवतात तनवाडीचा भाऊ पत्त्याचा क्लब चालवतात। हे काही लोकांना कळत नाही का आमच्या गुलमंडी औरंगाबाद क्लब चालवतात। पकडला गेले बरेच जण तनवाडीचा हो मुख्य तो मालक म्हणून तो तेही पकडला गेला तो बरोबर का नाही। किशनचंद तनवाडीचा भाऊ विष्णू तुमच्या मुलाला तुम्ही गुलमंडीवरून उतरवणार आहात? कोणाचा मुलासाठी नाही अजून काही नक्की ठरलं नाही। हो मला असं वाटतं शिवसेनेचे पक्ष प्रमुख जे आहेत हे सर्वोच्च शिवसेनेत आहेत आणि त्यांना प्रवेश दिलेला आहे। त्याच्यामुळे काय करायचं ते पक्षप्रमुख ठरवतील। खैरे साहेब ज्येष्ठ नेते आहेत, मी काय त्यांच्या भूमिकेविषयी बोलणं योग्य होणार नाही। कारण उद्धवजी ठाकरे साहेबांनी प्रवेश दिला आहे, उद्धवजी त्याच्याविषयी विचार करेल। मी काय त्याच्याविषयी माझं काय बोलायचं काही खैरे साहेबांना बनवण्याचा प्रयत्न करणार कशासाठी? मी कोणाच्या उमेदवारीसाठी काही नाही। जे पक्षाचे निरीक्षक आलेले सर्वे होते त्याच्यात ज्याला येईल त्याला द्यावं। आज कोणालाही आग्रह करावा असा काळ राहिला नाही। उद्या कोण कुठं जाईल आणि कोण कुठे येईल याचा काही भरोसा नाहीये। त्यामुळे कोणत्या उमेदवाराला द्या नाही याला नका देऊ ही भूमिका बिलकुल माझी राहणार नाही। शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत माजी महापौर रशीद मामू यांचा पक्षप्रवेश अंबादास दानवे यांनी घडवून आणला। मामूंच्या पक्षप्रवेशाला खैरेंनी जोरदार विरोध केला होता। त्यानंतर माझा तुला विरोध आहे, मी तुला उमेदवारी मिळू देणार नाही अशा शब्दात खैरेंनी सगळ्यांच्या समोरच मामूंना फटकारलं होतं। मात्र खैरेंचा विरोध डावलून मामूंना उमेदवारी देण्यात दानवे यशस्वी ठरलेत। रशीद मामूंना उमेदवारी दिली तर मी काय करतो ते पहाच असा इशारा खैरेंनी दिला होता। त्यामुळे आता खैरे काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। पण इतकंच नाही तर संभाजीनगरमध्ये खैरे आणि दानवेंमधल्या वादाचा फटका ठाकरेंना बसणार का अशी चर्चा कार्यकर्ते करू लागलेत। त्या मोर्चावर दगडफेक केली होती मशिदीतून आणि मोर्चा त्या ठिकाणी अस्वस्थ झाला आणि दंगल झाली, 8-10 दिवस दंगल झाली ती। मग अशा व्यक्तीला त्याच्यानंतर 1 महिना तो रासुकामध्ये पण गेला। मग अशा व्यक्तीला घेण्याचं काय कारण आहे? आपल्याकडे कोण माणसं नव्हते का?
आपल्याकडे कोण मी एकदम म्हटल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी अंबादास दानवेंनी ऐकलं नाही आणि त्यांनी तिकीट देऊन टाकलं. माझं स्पष्ट मत आहे की उद्धव साहेबांचा यात काही संबंध नाही. उद्धव साहेब आणि आम्ही उद्धव साहेबांना त्रास पण देत नाही, कारण मुंबई महापालिका आम्हाला जिंकायची. बाद नाही. नाराजी त्यांनी कोणती व्यक्त केली? त्यांनी नाराजी अशी मला नाही वाटत असं काही बोलले. ते काही गोष्टी बोलले असतील, परंतु पक्षाच्या प्रोसेसनुसार, प्रक्रियेनुसार सगळ्या गोष्टी होत असतात. एखाद्याला तिकीट मिळतं, एखाद्याला नाही मिळत, अशा गोष्टी होत असतात. रशीद मामूंच्या ठाकरे सेनेतील प्रवेशानंतर मनसेतून शिवसेनेत आलेल्या प्रकाश महाजन आणि भाजपचे मुंबई शहराध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. ऐसा लगता है कि महाराष्ट्र में हिंदुत्व का एक ही नेता अभी बचा है, वो है एकनाथ शिंदे. क्योंकि जो खुद को हिंदू के वारस समझते हैं वो तो रशीद मामू के भांजे निकले. अब हम किसके तरफ देखें? हम एकनाथ शिंदे के साथ की तरफ. ऐसा है कि उद्धव ठाकरे ने अपनी पार्टी में रशीद मामू नाम के एक व्यक्ति को लिया है, जो औरंगाबाद के माजी महापौर है, जिनके ऊपर हिंदुओं के ऊपर हमला करना, पाकिस्तान जिंदाबाद की घोषणा देना, इस प्रकार के आरोप, इस प्रकार के केसेस उनके ऊपर है. ऐसे व्यक्ति को उन्होंने अपनी पार्टी में लिया है और इसीलिए राज ठाकरे और उद्धव ठाकरे की युति होते समय जमाते उलेमाए हिंद के पदाधिकारी वहां पर उपस्थित थे. इससे हमें बिल्कुल भी हमें कोई इसमें परेशानी या सरप्राइज हमें लगता नहीं है, यह अपेक्षित ही है. एकंदरीतच रशीद मामूंवरून ठाकरे गटात दानवे विरुद्ध खैरे असा सामना रंगणार आहे. आणि दुसरीकडे भाजप शिवसेना सुद्धा मामूंवरून ठाकरेंवर हल्ले चढवणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये खान की बाण अशी होणारी निवडणूक आता मामूंच्याच भोवती अधिक केंद्रित असेल असं दिसतंय. मोहसिन शेखसह NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.